आता बातम्या विस्तारानं। तब्बल 10 दिवसांच्या वास्तव्यानंतर रविवारी विघ्नहर्त्या श्री गणरायाला अभूतपूर्व उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात निरोप देण्यात आला। आनंद चतुर्दशी दिवशी म्हणजेच रविवारी सकाळी 9 वाजता सुरू झालेल्या विसर्जन मिरवणुकीचा समारोप आज सकाळी 7:30च्या सुमारास झाला। कोल्हापूर शहरातील क्रांतीवीर भगतसिंग तरुण मंडळाचा गणपती पापाची तिकटी इथं आल्यानंतर प्रशासनाच्या वतीनं आरती झाली। त्यानंतर 22 तास सुरू असलेल्या सन 2018च्या विसर्जन मिरवणुकीचा समारोप झाला। पोलीस प्रशासनानं न्यायालयाच्या आदेशाचं तंतोतंत पालन करत डॉल्बी मुक्त मिरवणूक यशस्वी केली। विशेष म्हणजे बहुतांश मंडळांनीही पोलिसांच्या आवाहनाला स्वयंस्फूर्तीनं प्रतिसाद दिला। त्यामुळे संपूर्ण मिरवणुकीत किरकोळ अपवाद वगळता डॉल्बी वाजला नाही। ढोल ताशा, झांज पथक, धनगरी ढोल, लेझिम पथक, मर्दानी खेळ, बँड, ताशा, बेंजो यांच्या निनादात आणि डोळे दिपवून टाकणाऱ्या विद्युत रोषणाईत यंदाची मिरवणूक पार पडली। दरम्यान प्रॅक्टिस क्लबच्या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केल्यामुळे काही काळ मिरवणूक ठप्प झाली होती। हा अपवाद वगळता विसर्जन मिरवणूक शांततेत संपन्न झाली। संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात सार्वजनिक गणेशोत्सव भव्य दिव्यरित्या साजरा होतो। जिल्ह्यात यंदा 5,000हून अधिक सार्वजनिक मंडळांनी गणेश मूर्तींची प्रतिष्ठापना केली होती। 10 दिवसांच्या वास्तव्यानंतर लाडक्या गणरायाला पुढच्या वर्षी लवकर याच्या गजरात रविवारी निरोप देण्यात आला। रविवारी सकाळी 9 वाजता शाहू खासबाग मैदान इथं मानाच्या तुकाराम माळी तालीम मंडळाच्या गणरायाची आरती मान्यवरांच्या हस्ते करण्यात आली। पालकमंत्री चंद्रकांत पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर अभिनव देशमुख, महापौर शोभा बोंद्रे, ॲडव्होकेट धनंजय पठाडे, पृथ्वीराज पठाडे, विजय देवणे, आर.के. पोवार, लाला गायकवाड यांच्यासह राजकीय, सामाजिक, क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांची यावेळी उपस्थिती होती। पालकमंत्र्यांनी पालखी वाहून या मिरवणुकीचा शुभारंभ केला। दरम्यान मिरजकर तिकटी इथं पोलिसांनी महापौर शोभा बोंद्रे आणि काही पत्रकार छायाचित्रकारांना धक्काबुक्की केल्यानं एकच खळबळ उडाली। सोशल मीडियावरून याबद्दलच्या बातम्या झपाट्यानं पसरल्या। दरम्यान 10 वाजल्यापासून मिरवणुकीला वेग येऊ लागला आणि मिरजकर तिकटी ते पापाची तिकटी या विसर्जन मिरवणूक मार्गावर गर्दी होऊ लागली। विशेष म्हणजे मिरवणुकीत यंदा महिलांचा मोठा सहभाग होता, तर लहान मुलांना घेऊन सहकुटुंब आलेले नागरिकही मिरवणुकीचा आनंद घेत होते। पारंपरिक वाद्यांसह लोकनृत्याचा ठेका अनेक मंडळांसमोर धरला जायचा आणि बाप्पा मोरयाचा गजर वातावरण मंगलमय करायचा। महिलांचा सहभाग असलेलं ढोल पथक हे यंदाच्या मिरवणुकीचं खास वैशिष्ट्य ठरलं। डॉल्बी विरहित विसर्जन मिरवणूक पार पाडण्यासाठी पोलीस यंत्रणेनं विशेष मोहीम हाती घेतली होती। त्याचाच एक भाग म्हणून मिरवणुकीत येणाऱ्या वाहनांमध्ये डॉल्बी नाही ना याबाबत पोलिसांकडून खात्री केली जात होती। 2 स्पीकर लावायला परवानगी असल्यानं काही मंडळांनी 2 स्पीकर लावून मिरवणुकीत सहभाग घेतला होता, तर बहुतांश मंडळांनी डॉल्बीचा आग्रह धरला नसल्यामुळे यंदाची मिरवणूक पारंपरिक वाद्यांच्या गजरात आणि ध्वनी मर्यादेचं पालन करून सुरू झाली। दुपारी 3 वाजेपर्यंत जवळपास 90 गणेश मूर्तींचं पंचगंगेत विसर्जन झालं होतं। तटाकडील तालीम मंडळानं चिपळूणच्या वायके ग्रुपचं नृत्य पथक मिरवणुकीत सहभागी केलं होतं। 21 कलाकारांचा संच या नृत्यात सहभागी झाला होता। मराठमोळ्या गीतांवर नृत्याविष्कार पाहण्यासाठी शौकीनांनी मोठी गर्दी केली होती। सायंकाळनंतर मिरवणुकीचा वेग अत्यंत चांगला होता। अनेक मंडळांनी टाळ मृदुंग, ढोल ताशा, बेंजो यांचा वापर करून मनसोक्त नाचण्याचा आनंद घेतला। सायंकाळनंतर मिरवणुकीत आणखी रंग भरला। डॉल्बी बंदीच्या निर्णयामुळे अनेक मंडळांनी नेत्रदीपक प्रकाश योजना आणि लेसर शोवर भर दिला होता। त्यामुळे मिरवणूक पाहायला आलेल्यांचे डोळे अक्षरशः दिपून गेले। लक्ष्मी गल्ली तरुण मंडळाच्या महिलांनी फेटे आणि एकाच रंगाच्या साड्या परिधान करून मिरवणुकीत सहभाग घेतला होता।
ढोल ताशांच्या तालावर या महिलाही थिरकल्या. सोल्जर्स ग्रुपच्या वतीनं भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे खरे नायक आदिवासी हा तांत्रिक आणि सजीव देखावा सादर केला होता. शाहूपुरी युवक मंडळानं हिंदवी स्वराज्याचा रथ मिरवणुकीत आणला होता. हा देखावाही गर्दीचं लक्ष वेधून घेत होता. तर अन्य काही मंडळांनी समाज प्रबोधनपर देखावे सादर केले होते. दरम्यान रात्री 8:30च्या सुमाराला महाद्वारजवळ प्रॅक्टिस तरुण मंडळाचा गणपती आला असताना महालक्ष्मी मंदिरातील गणपती प्रॅक्टिसच्या अगोदर जावा अशी विनंती कार्यकर्त्यांनी पोलिसांना केली. मात्र पोलिसांनी ती फेटाळून लावत प्रॅक्टिसनंच पुढे जावं असं सांगितल्यानं तणाव वाढला. त्यानंतर पोलीस आणि कार्यकर्ते यांच्यात वाद वाढला आणि पोलिसांनी लाठी हल्ला केला. त्यामध्ये अनेक कार्यकर्त्यांना मार बसला. त्यामुळे गोंधळ उडाला आणि पळापळ झाली. या लाठी हल्ल्यानंतर प्रॅक्टिसचे कार्यकर्ते संतप्त झाले आणि त्यांनी मिरवणूक थांबवून रस्त्यावरच ठिय्या मांडला. ही घटना समजताच आमदार राजेश क्षीरसागर महाद्वारजवळ आले. कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या लाठी हल्ल्याचा निषेध करत जखमी कार्यकर्ते दाखवले. त्यानंतर आमदार राजेश क्षीरसागर यांनी पोलिसांशी चर्चा केली. या घटनेची चौकशी करावी आणि संबंधितांवर कारवाई करावी असा आग्रह त्यांनी धरला. अखेर पोलीस अधीक्षक डॉक्टर अभिनव देशमुख यांनी या लाठी हल्ल्याची चौकशी केली जाईल असं आश्वासन दिलं आणि त्यानंतर मिरवणूक सुरू झाली. दरम्यान पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, खासदार धनंजय महाडिक, खासदार संभाजीराजे यांनी विविध पक्ष आणि संघटनांच्या पानसुपारी बूथलाही भेटी दिल्या. जुना बुधवार, औचितपीर, दयावान, युके ग्रुप, बीजीएम, वेताळमाळ, बालगोपाल तालीम, बजाब माजगावकर तालीम यासह अन्य काही मंडळांनी 2 स्पीकर लावून मिरवणुकीत लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी ध्वनी मर्यादेचं पालन करायला लावत कुणालाही डॉल्बी लावू दिला नाही. काही कार्यकर्ते पोलिसांची भूमिका ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. मात्र पोलिसांनी कधी बळाचा वापर करून तर कधी विनंती करून स्पीकरचा आवाज वाढू दिला नाही. यावर्षीच्या मिरवणुकीत ढोल पथकांना चांगलीच मागणी होती, तर अनेक मंडळांनी एकसारखी वेशभूषा करून लक्ष वेधून घेतलं. सुमारे 22 तास यंदाची मिरवणूक सुरू होती. आज सकाळी 8च्या सुमारास पापाची तिकटी इथं मिरवणुकीतील शेवटच्या क्रांतीवीर भगतसिंग तरुण मंडळाची मूर्ती आली. तिथं गणेशाची सामुदायिक आरती करून मिरवणुकीची सांगता झाली. संपूर्ण मिरवणूक सुरळीत पार पडल्यानं पोलिसांवरील ताण कमी झाला आणि पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांनीही ढोल पथकाच्या ठेक्यावर ताल धरला. पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख, शहर पोलीस उपअधीक्षक प्रशांत अमृतकर यांच्यासह अनेक पोलीस कर्मचाऱ्यांनी मनमुराद नृत्य करून तणाव घालवला. यंदाची मिरवणूक सुरळीत पार पाडल्याबद्दल पोलीस अधीक्षक डॉक्टर अभिनव देशमुख यांनी गणेश भक्त आणि कोल्हापूरकरांचे आभार मानलेत. एकूणच रविवारची मिरवणूक डॉल्बीच्या कर्णकर्कश आवाजातून मुक्त झाली आणि कोल्हापूरनं आणखी एक पाऊल उचललं.